मंडळी नमस्कार. ऑपरेशन सिंदूरवरती सध्या संसदेमध्ये म्हणजे विशेषतः लोकसभेमध्ये चर्चा सुरू आहे. विरोधकांनी अनेक काळ ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते. ज्यावेळेला ऑपरेशन सिंदूर प्रत्यक्षात सुरू होतं त्यावेळेला ज्या काय कारवाया भारताच्या तर्फे करण्यात आल्या, पाकिस्तानचे जे काही दहशतवादी तळ आहेत हे उद्ध्वस्त करण्यात आले. त्याच्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. मग त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये उत्तरं मिळायला हवीत सरकारकडून, अशा पद्धतीची अपेक्षा विरोधकांनी बाळगली होती. ती अर्थात चुकीची नव्हतीच. मात्र प्रत्यक्षामध्ये संसदेमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये जिथे लोकशाहीचं पवित्र मंदिर समजलं जातं त्या ठिकाणी जी चर्चा होईल त्या चर्चेला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होणार आहे. त्या ठिकाणी विचारलेले प्रश्न, त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेले मुद्दे आणि त्याला सरकारकडून देण्यात आलेली उत्तरं या गोष्टीला खऱ्या अर्थाने सत्य असं जे स्थान आहे ते लाभणार आहे. म्हणजे इतर वेळेला सरकार खोटं बोलत आहे किंवा विरोधक खोटं बोलतात अशातला भाग नाही. परंतु संसदेच्या पटलावरती ज्या वेळेला एखादी गोष्ट सांगितली जाते किंवा बोलली जाते त्यावेळेला ती जास्त अधिक सत्य आहे अशीच मानण्याची प्रथा आहे आणि ते सत्य देखील आहे. विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. त्यापैकी काही प्रमुख मुद्दे जे आहेत ते असं आहे की ऑपरेशन सिंदूर ही कारवाई अद्याप जर सुरू आहे मग ती यशस्वी झाली असं कसं म्हणता येईल. दुसरा प्रश्न जो आहे ती भारताची राफेल विमानं पाकिस्ताननं पाडली अशा पद्धतीचा जो प्रचार करण्यात आला मध्यंतरीच्या काळामध्ये, त्याच्या संदर्भामध्ये सरकारने स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पहलगाम हल्ल्यामध्ये जे आरोपी होते म्हणजे जे दहशतवादी सामील होते अशा दहशतवाद्यांवरती नेमकी काय कारवाई करण्यात आली, त्यांना शोधण्यात आलं की नाही, त्यांना मारण्यात आलं की नाही, किंवा त्यांना प्रत्यक्षात पकडण्यात आलं की नाही, अशा पद्धतीचा प्रश्न जो होता तो तिसरा प्रश्न होता. आणि चौथा प्रश्न जो आहे तो सगळ्या विरोधकांकडून असा उपस्थित करण्यात आलेला होता की अमेरिकेकडून जी मध्यस्थी करण्यात आली होती, विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जी मध्यस्थी करण्यात आली होती त्याबाबतचं सत्य काय आहे. सरकारकडून ज्यावेळेला या चर्चेची सुरुवात झाली त्यावेळेला राजनाथ सिंग यांनी उत्तर दिलेली आहे की आमची विमानं पाडलेली आहेत की नाही याचं त्यांनी थेट उत्तर दिलेलं नाही. मात्र पाकिस्तानची आम्ही किती विमानं पाडली याचे पुरावे आम्ही दिलेले आहेत. पाकिस्ताननं आमची जी नुकसान केल्याचं म्हणतं किंवा दावा केला जातो त्याच्यामध्ये कुठच्याही पद्धतीची सत्यता नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी कुठचीही मध्यस्थता केलेली नाही असा खुलासा जयशंकर यांनी केलेला आहे. दहशतवाद्यांमधले जे महत्त्वाचे आरोपी होते त्यातला एक जो सूत्रधार होता पहलगाम हल्ल्यातला, त्याचा खात्मा करण्यामध्ये भारतीय लष्कराला कालच यश आलेलं आहे. सरकारने हे दिलेलं अप्रत्यक्ष उत्तर आहे असं मानायला हरकत नाही. एक प्रश्न शिल्लक राहतो तो म्हणजे ऑपरेशन सिंदूर ही कारवाई थांबलेली आहे का, तर ती थांबलेली नाही, ती अद्याप सुरूच आहे.